या 3 कारणांमुळे एप्रिलच्या पुढील आठवड्यामध्ये कांदा दरात होणार मोठा बदल। कांद्याचे दर पार करू शकतात 3000 रुपयांचा टप्पा। तर सध्या उन्हाळ कांदा हा मार्केटमध्ये दाखल होतोय आणि मार्केटमध्ये दाखल होताना उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 15 रुपयापर्यंत सध्याला दर मिळत आहे। शिवाय जे आखाती देश आहे यांच्याकडून उन्हाळ कांद्याला मोठी पसंती त्या ठिकाणी दर्शवली जाते, परंतु कांद्याला आखातातून मागणी असताना देखील कांद्याच्या निर्यातीमध्ये झालेली जी काय भाडे वाढ आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे व्यापारी त्या ठिकाणी रिस्क घेताना दिसत नाही। किंबहुना सध्याच्या परिस्थितीमध्ये लाल कांद्याची आवक देखील त्या ठिकाणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कमी झाली होती। शिवाय अवकाळी पावसामुळे देखील कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। एकीकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे सरकारही त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। याशिवाय कांद्याच्या देशांतर्गत आवकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल झाला आहे। हे सगळं असून सुद्धा कांद्याला दर का मिळत नाहीये हे लक्षात घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। परंतु येत्या सोमवारपासून कांदा दरात मोठा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। नेमकं या संदर्भात महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरच नवीन असा चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, सध्या आपण जर का कांद्याचे दर पाहिले तर कांद्याचे दर हे कांद्याची मागणी, कांद्याचं उत्पादन, कांद्याचा पुरवठा याशिवाय देशाबाहेर कांद्याची निर्यात किती होते आणि या निर्यातीतून परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येते या सर्व गोष्टीवरती कांद्याची जे काही दर आहे ते अवलंबून असतात। परंतु जी काही निर्यात आहे ती आता सध्याला ठप्प असल्यामुळे कांद्याच्या दराला कुठलाही आधार त्या ठिकाणी मिळत नाही। सध्या जर का बाजार समितीमधील कांद्याचे दर जर आपण पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सोलापूर असेल, याशिवाय चांदवड, कळवण, संगमनेर यासारख्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला 1100 ते 1200 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय। तर जो काय उन्हाळ कांदा आहे जो नव्याने मार्केटमध्ये दाखल झाला आहे त्याला 15 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय। मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर का आपण बघितलं तर जो काय लाल कांदा आहे तर लाल कांद्याच्या आवकेमध्ये त्या ठिकाणी घट झाली होती आणि म्हणून कांद्याच्या दराला 1 ते 2 रुपये प्रति किलोचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु या बाजारभावानं शेतकऱ्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी फिटत नाही आणि त्यामुळं कांद्याला जवळपास 3000 रुपयांचा हमी भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची सध्याला मागणी आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर उन्हाळ कांदा सध्याला मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। उन्हाळ कांदा जसा मार्केटमध्ये दाखल झालाय तसा उन्हाळ कांद्याला जवळपास 15 रुपयांच्या आसपास दर हा त्या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु हा जो काय 15 रुपये दर आहे हा दर शेतकऱ्याचं भांडवल देखील फिटवणारा नाही आणि म्हणूनच कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या अडचणीत सापडलाय। एकीकडे त्या ठिकाणी युद्ध चालू आहे तर दुसरीकडे त्या ठिकाणी आखाती देशांमध्ये कांद्याला मागणी असून सुद्धा त्या ठिकाणी निर्यातीवरचा जो काय खर्च आहे तो त्या ठिकाणी जास्त येत असल्यामुळे जो काय व्यापारी वर्ग आहे तो त्या ठिकाणी निर्यात करायला रिस्क घेत नाही। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर गेल्या 5 ते 6 दिवसापासून सारखा अवकाळी पाऊस राज्यातील विविध भागांमध्ये त्या ठिकाणी पडतोय आणि हा जो काय पाऊस आहे तो मुख्यत्वे करून जे काय कांदा उत्पादक मोठाले जिल्हे आहेत यामध्ये त्या ठिकाणी कोसळतोय आणि यामुळे कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि यामुळे शेतकरी हा पूर्णपणे त्या ठिकाणी नुकसानग्रस्त झालाय। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कांद्याच्या उत्पादनामध्ये यंदा त्या ठिकाणी लागवड जरी जास्त असली तरी उत्पादनामध्ये घटीचा अंदाज हा त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि म्हणूनच कांद्याचं नेमके बाजारभाव हे एप्रिल महिन्यामध्ये काय राहू शकतात याविषयीच त्या ठिकाणी आपण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण कांद्याचे बाजारभाव हा गेम चेंजर महिना एप्रिलमध्येच त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव ठरत असतात। परंतु सध्या कांद्याला एप्रिल महिन्यामध्ये 15 रुपयांच्या आसपास जरी दर मिळत जरी असला तरी जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे ते आपला कांदा त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आणताना दिसत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांद्याचे रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं।